तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर। आज आपण 38 साईज प्रिन्सेस कट ब्लाऊजची साधी आणि सोप्या पद्धतीने पेपर कटिंग करणार आहोत। हे बघा, पूर्ण उंची आहे 14.5, छाती आहे 38, कमर घेर आहे 34 आणि पुढचा गळा आहे 5.5, 5.5 किंवा 6.5 ठेवला तरी पण चालेल। आणि मागचा गळा आपल्याला डीप घ्यायचा आहे, म्हणजे 11 किंवा 10, आणि शोल्डर मी घेतलाय 5.5। डीप गळा आहे म्हणून मी शोल्डर 5.5 घेतलाय। आता आपण मागच्या गळ्याची पेपर कटिंग करूया। पहिली पूर्ण उंची घ्यायची आहे। पूर्ण उंची आपली 14.5, 1 इंच वाढून 15.5 वर मार्किंग करायचंय। शोल्डर घ्यायचंय, शोल्डर 5.5। ह्याच्यामध्ये बघा काय करायचं आता, शोल्डर आपण हा 5.5 पुढच्या आता डीप नेक आहे हा, म्हणून आपण काय करायचं, शोल्डर उतरू नये त्यासाठी आपण काय करायचं, इथे शोल्डर पुढच्या मागच्या भागाला शोल्डर 5 घ्यायचंय, 5.5 घ्यायचं नाहीये, 5 घ्यायचंय। परत सांगते मी तुम्हाला, 5 घ्यायचंय शोल्डर मागच्या भागासाठी। मुंडा घ्यायचाय 6, डीप नेक आहे म्हणूनच शोल्डर 5 घ्यायचंय पाठचं। इकडून 1.25 इंचावर मार्किंग करायची आहे। इथून याचा मध्य काढायचा। तुम्ही हाताने सेप दिला तरी पण चालेल। छातीचा चौथा 9.5, छातीचा चौथा येतो 9.5, 9.5 घ्यायचा नाही, आपण 9 घ्यायचंय, कारण की डीप नेक आहे त्यामुळे पसरला जातो आपला गळा, म्हणून 9 घ्यायचंय 2 इंच शिलाईला। कमर घेर 34 आहे, 8.5, 1 इंच टक्सला, 2 इंच शिलाईला। आधी हे मार्किंग करून घ्यायचंय। टक्स साठी इथून मध्य घ्यायचा। उंची जास्त असल्यामुळे 5 इंचावर टक्स द्यायचंय। अर्धा इंचावर मार्किंग करायची। हे आपलं एवढं झालंय। आता आपण गळा रुंदी घ्यायची आहे। हे बघा, गळा रुंदी मी 2 घेतली आहे। तर आपला पुढचा गळा आहे 11, इकडून 2.5 इंचावर मार्किंग करायची। मी 2.5 घेतलंय, 2.5 किंवा 3 इंचावर केली तरी चालेल। तुम्हाला जो इथे सेप द्यायचा आहे तो तुम्ही देऊ शकता। मी इथे गोलच दिले आधी। आता आपल्याला इथे टक्स मारल्यानंतर इथे ब्लाऊज उचललं जातं, म्हणून काय करायचं, इथून अर्धा इंच वरती घ्यायचंय मार्किंग करून, याची क्रॉस लाईन मारायची, म्हणजे आपलं हे कटिंग केलं जातं। आता आपल्याला इथे फुगीर येऊ नये म्हणून थोडासा पाव इंच खाली घ्यायची आहे, जास्त घ्यायचं नाहीये, पाव इंचच।
म्हणजे आपल्याला इथे चुन्या पडत नाही. आणि इथून 1/2 इंच क्रॉस लाईन द्यायची. म्हणजे आपला शोल्डर उतरणार नाही. आता आपण आधी हे कटिंग करून घेऊया. आता मी गळा कटिंग करत नाहीये, गळा असाच ठेवते. आता आपण पुढच्या भागाची कटिंग करूया. हे बघा, मी आयमुख पट्टीसाठी ही 3 लाईन अशा सोडलेल्या आहेत. हे बघा, 3 लाईनीवर मार्किंग केलंय. तुम्ही जेवढी शिलाई घेता तेवढ्या याच्यावर मार्किंग करायची. अर्धा घेत असाल तर आपण अर्ध्याची गरज नाही, 1/2 इंच बस होतं. तर इकडून आपण शोल्डर घ्यायचंय. शोल्डर इथून हे बघा, मी 5.5च घेते. इथून ह्या लाईनच्या इथून 5.5 शोल्डर घेतलाय. इकडून 6 इंच मुंडा, इकडून पण 5.5. इकडे आपल्याला आता काय करायचंय बघा, शोल्डर आपण 5.5 घेतलंय. तुम्ही बोलाल आता मागचा आपण भाग शोल्डर घेतलाय 5 आणि पुढचा 5.5, मग कमी जास्त होणार नाही का? तर होणार नाहीये, कारण की काय करायचंय बघ, आता हा मागचा भाग घ्यायचाय, तो बरोबर असा ठेवून घ्यायचाय. असं ठेवून बरोबर मार्किंग करून घ्यायचंय आधी. हे बघा, शोल्डरला शोल्डर जॉईन करायचंय आणि हे गळा रुंदीचं मार्किंग करून घ्यायचं इकडे. हे बघा, गळा रुंदीचं मार्किंग केलंय, तर इकडून पण आधी मार्किंग करून घ्यायचंय. आता आपल्याला ह्याची गळा रुंदी भेटलेली आहे बघा. तर इकडून आपण 1 इंचावर मार्किंग करायची आहे. एक किंवा अर्धा इंचावर केला तरी चालेल. मी हाताने स्टेप देऊन दाखवते तुम्हाला. जास्त पण आत घ्यायचं नाहीये, तर गळा आपला पुढचा खेचला जातो. हे घ्यायचं नाहीये. आता छातीचा चौथा घ्यायचा आहे, 9.5, 2 इंच शिलाईला. बाकीचं मी नंतर माप टाकीने तुम्हाला दाखवेन. आता इकडून पुढचा गळा घ्यायचा आहे. पुढचा गळा आहे आपला 6.5 आहे, अर्धा इंच वाढून 6.5. तर इकडून आपण किती घेतलंय बघा, 2.5 झालंय. इकडे पण 2.5. हे असं टोक येत असेल ना, तर थोडस असा राऊंड शेप द्यायचा. तर आपल्याला पूर्ण उंची घ्यायची. आता मागच्या भागाची आपण पूर्ण उंची 15.5 घेतली, कारण की 14.5 होती ती 15.5. आता पुढच्या भागाला, प्रिन्सेस कट ब्लाऊजच्या भागाला 16.5 घ्यायचे, अजून 1 इंच वाढवायचे, म्हणजे 16.5वर मार्किंग करायची आहे. इथे आपण बघा, छातीचा 10वा घ्यायचा आहे, किंवा तुम्हाला जर तसं जमत नसेल तर छातीचा चौथा घ्यायचा आहे, 9.5. त्याच्यामध्ये 1 इंच वाढवायचं आहे, म्हणजे 10.5. मग 10.5वर मार्किंग करायची आहे. हे बघा, टक्स पॉइंट आपला हा 10.5वर. छातीचा चौथा आणि 1 इंच वाढून 10.5, म्हणजे 10.5वर मार्किंग करायचंय.
हे आपण इथे केलं, आधी इथे लाईन मारून घेऊया आपण. आता इकडे छातीचा 12वा घ्यायचा आहे. म्हणजे आपण छातीचा 12वा येतो 3 आणि 1 लाईन, पण इथे 3 वरच आपण मार्किंग करूया. 3 3.5 घेतलं तरी पण चालेल, काही प्रॉब्लेम येत नाही. अशी मार्किंग केली. आता आपण इकडून 4.5 छातीचा 10वा येतो इकडे. हे बघा, इथे 4.5 वर मार्किंग करायची. इकडे पण तेवढ्यावरच करायची आधी. ती स्ट्रेट लाईन मारून घ्यायची आधी पूर्ण. इथून अर्धा इंच आतमध्ये घ्यायचे, त्या साईडला अर्धा इंच क्रॉस लाईन मारून घ्यायची. तर इकडून आपल्याला 3 इंचावर मार्किंग करायची आहे. बघा, 3 इंच. जास्त म्हणजे बोलतात ना, फुगीर भाग असेल ज्याचा, त्याने 3 इंच, नाही तर कमी असेल तर तुम्ही 2.5 इंचावर मार्किंग केली तरी चालेल. चेस्ट नुसार असतं. तर इकडून 5.5 इंचावर मार्किंग करायची आहे. आणि इकडून अर्धा आणि इकडून अर्धा. हे बघा, हे असं मार्किंग करून झालंय आपलं. हे बघा, असं इथे हे करून तर हे इकडे जॉईंट झालं आपलं. तर इकडून आपण अशी स्ट्रेट लाईन मारून घ्यायची इकडूनच. आता हे चेक करायचं आपलं किती येते. 6 आहे. इकडे पण 6 इंचावरच मार्किंग करून घ्यायची. हे बघा, आपल्या वरती येतं 6. तर इकडून अर्धा इंच खाली मार्किंग करून घ्यायची आहे. हा आपलं इकडून हे द्यायचंय, मुंडा आपला. मी तुम्हाला नंतर कटिंग करताना व्यवस्थित परत दाखवीन हे कसं करायचंय ते. इथे माझ्याकडे दुसऱ्या कलरचं स्केच पेन पण नाहीये, नाही तर मी तुम्हाला रेड कलर मध्ये वगैरे दाखवलं असतं, ते तुम्हाला समजलं असतं. तर इकडून आपल्याला ही आधी स्ट्रेट लाईन मारून घ्यायची इथे. हे बघा, आपला हा असा फुगीर भाग येतो बरोबर मधल्या पोर्शनलाच. बघा बरोबर कसा आलाय फुगीर भाग. आता आपण इकडून आपण जे हे माप घेतलं इकडे 3 इंच इथे वाढवायचं आहे. आणि आपली 2 इंच शिलायला इथे कमी पडते थोडं, ते आपण नंतर ऍडजस्ट करू. तर इकडून पण छातीचा 4था 9.5, 2 इंच शिलाईला. आणि जे इथे कटिंग होतं ना, ते इथे तुम्ही आता नाही घेतलं तरी चालेल. तुम्ही जे डायरेक्ट ह्याच्यावर कटिंग करत असाल ना, म्हणजे अस्तरवर वगैरे, तर तेव्हा तिथे इथे वाढवलं तरी चालतं. इथे वाढून घ्यायचं, इथून अर्धा आणि इथून अर्धा. म्हणून मी इथे आता एक्स्ट्रा देत नाहीये. आधी हे मोजून घ्यायचंय किती येते. 6 आहे, तर इकडे पण 6 यायला पाहिजे. तर आपलं 6 इकडे येतोय. आधी आपण हे घ्यायचं इकडे बरोबर असं मागचा भाग घ्यायचा आहे. आणि हा बरोबर असा क्रॉस जिथे आहे तिथूनच मार्किंग करून घ्यायची आहे.
तर इकडून पण अर्धा इंच वरती लाईन मारून घ्यायचे. आता इकडे बघा काय करायचंय तुम्हाला मी दाखवते. जर तुम्हाला हा मोठा नको आहे, म्हणजे आपली ही जी पट्टी येते ती मोठी येते, ती नको असेल तर तुम्ही इथून अर्धा आणि इकडून अर्धा असा टक्स पॉइंट द्यायचंय. आता आपण आधी हे बघा, मी हे थोडं कटिंग करून दाखवले तुम्हाला. आणि हा जो पॉइंट आहे ना, तो कसा घेतलाय बघा. हे बघा असं ठेवून मुंड्याचा आकार दिला. हा बघा, जो आपण मुंड्याचा आकार असा येतो, म्हणून ते असं अर्धा इंच खाली घेऊन हे मार्किंग करून घ्यायचंय. हे बघा, मी असं पकडून बरोबर हे बघा, हे असं. तर हे तुम्ही कटिंग करून टाकायचंय. हे जे आपलं आलंय ना एक्स्ट्राचं, हे बघा तुम्हाला आता समजलंच असेल. हा आपला असा येणार बरोबर. हे बघा परफेक्ट येते एकदम. इकडे पण तुमचं बघा, इथे आपल्या शिलाईमध्ये केलं की हे बरोबर असं येणार. तुम्हाला ही प्रिन्सेस कट ब्लाउज पेपर कटिंग कशी वाटली ती मला सांगा. आणि ही ह्या पद्धतीने तुम्ही जर कटिंग कराल ना, तुमचं शोल्डर कधीच उतरणार नाही. मागचा आणि पुढच्या शोल्डरमध्ये कसं मायनस प्लस करायचं ते तुम्ही बघितलं असेल बरोबर. ते ह्या पद्धतीने मी तुम्हाला एक ब्लाऊज पण शिवून दाखवेन, ते तुम्ही बघा कसं मी व्यवस्थित एकदम फिनिशिंग मध्ये शिवते ते. जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका.